इथे बघा सकाळी सकाळी ना किचन आवरायला घेतलेलं. चला म्हटलं ना 8-10 दिवसाची ना साईज असली तर किचन आवर स्वच्छ करायच्या आधीच ती ना छान असं लोणी तयार करून घ्या. एकदम 0 मिनिटांमध्ये मी ना लोणी तयार केलं. कसं केलं पहा. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जे काही पातेलं भरून साईज असली होती ना ते ना टाकून घेतली. एकदम 2 सेकंद तर मिक्सरना चालू केला. एकदम छान असा ना मिक्सरचा ना भांड्यामध्ये एकदम लोण्याचा गोळा येतो बरं का. तर एकदम सोपी पद्धत आहे. एकदम अजिबात खराब नाही होत भांडं आणि एकदम असा ना अर्धा लिटर दूध म्हणजे लोणीचा गोळा निघाला अशा पद्धतीने लोणी निघतं. पाहतं तुम्ही बघतालच व्हिडिओमध्ये. एकदम छान एकदम सोप्या पद्धतीने लोणी. तर अजिबात भांडी खराब होत नाही काही. आणि ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सगळ्यात पहिलं थोडंसं ना तूप लावून घ्यायचं बरं का. आपण जे पहिलं तूप असेल ते अजिबात मिक्सरच्या भांड्याला कसल्याच प्रकारचं ना लोणी चिटकत नाही. एकदम छान असा गोळा तयार होतो. पहा किती सुंदर असा गोळा तयार झाला. आता ह्यापासून 1 पावशर 1.5 पावशर ना हमखास तूप तयार होणार. एकदम छान असा गोळा आला. आणि थंडीच्या दिवसात तर ना तूप तयार करायचं म्हणजे अजिबात टेन्शन येत नाही. खूप छान असं ना तूप तयार म्हणजे लोणी तयार केलं. आणि हे लोणी ना मी ना बटर म्हणून पण वापरत असते बरं का. छान असं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ना त्यातलं बटर तयार होतं. तर पाणी काढून घेतलं आणि ते राहिलेलं पाणी ना मी ना गुलाबाच्या झाडांना घालत असते. इतका छान इफेक्ट आहे ना गुलाबाच्या झाडांना. ते पाणी घातलं ना तर खूप छान फुटायला तयार होते. पालवी फुटत असते आणि छान असं ना त्याला मग मी ना उकळायला ठेवलं. आणि त्यामध्ये 2 विलायच्या टाकल्याने ना एकदम छान असं सुगंध येतो आपल्या तुपामध्ये. आणि अजिबात खाली ना लागत नाही ते तूप. छान असं तूप तयार होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही तूप तयार करा. खूप छान होतं. आणि बघा झालं का नाही तूप तयार. भेटूया एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.